मुंगळ्या आपल्या सासऱ्याच्या त्या पद्धतशीरपणे आराखडा आखण्यावर फार खुश झाला होता. त्याला वाटलं खरंच आपल्या रोहीनं त्याला बरोबर सांगितलं होतं की आपला बा आणि धर्म्या सगळं काही नीट मार्गी लावतील. खरंच त्या भटाला असं गुंडाळणं कदाचित त्यालाही जमलं नसतं. सासऱ्यांनी अगदी लहानातल्या लहान गोष्टीचा सुद्धा विचार केला होता. उद्या कोणी त्याला त्याच्याबरोबर पाहिलं होतं असं म्हणू नये म्हणून त्यांनी योग्य ती खबरदारीसुद्धा घेतली होती आणि ते खरंच फार कौतुकास्पद होतं. इकडे उमाशंकर पूजेचं सामान आणायला गेल्यानंतर बस्त्या त्या दोघांना म्हणाला, आता या देवळाच्या आसपास पण आपण फिरायचं नाही. आपण आता मटण वडे हाणू, नंतर कोंबडं घेऊन कुठंतरी वेळ काढू. धर्म्या, तू जाताना 1-4-5 बाटल्या दारू, शेव, भजी घे. मुंगळ्या, त्या बामणाला जरासुद्धा संशय येता कामा नये, नाही तर सगळं मुसळ खेरात जाईन. हे बघ, त्या हंड्याजवळ मी आणि धर्म्या पूजेला बसणार. तेव्हा मी त्याला सांगन, तू बाहेर कोणी येत नाही ना हे बघायला पाऱ्यावर उभा आहे. पण त्यावेळी तू खोलीच्या बाहेर फरशी घेऊन तयारीत राहायचं. बामण कोंबडं आणा असं म्हणला का तो पुढं यायचं, त्याचं मुंडकं तोडायचं, लगा त्याचं रक्त टोपात घेऊन ते त्या राखणदाराव तसंच त्या धनावर शेंपडायचं का नंतर आपलं काम होतंय फते. तेव्हा धर्म्या म्हणाला, बा मग त्याचा मुडदा काय करायचा? तेव्हा निर्दयी बस्त्या शांतपणे म्हणाला, अरे आपण तो मुडदा त्या बांधाजवळ टाकायचा पुरून, तसंच त्याची प्रत्येक गोष्ट टाकायची पुरून. नंतर तो बसू दे तिथं निवांतपणे त्या बांधाव देऊळ बांधून पूजेचा प्रसाद खात. आणि त्या विनोदावर ते उलट्या काळजाचे धनगर खो खो हसले होते. तेव्हाच मुंगळ्या जरा चाचपडत बस्त्याला म्हणाला, बा पण मी बकरं कोंबडं तोडलं आहे, माणूस कधी तोडला नाही, त्यामुळं मला जरा भीती वाटते. तसं बस्त्या त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला, मग आता त्या आलोट धनासाठी न घाबरता त्या बामणाला बी तोड. अरे पुरुषानं कधी कुठल्या गोष्टीला घाबरू नये. मुंगळ्या, तुला माहिती आहे माझ्याकडं ती 1000 शेरडं मी कशी केली ती. अरे त्यावेळी मला रानात असा एकटा दुकटा धनगर मिळाला का मी त्याला तिथं तोडायचो, लगेच जमिनीत गाडायचो, त्याची शेरडं घेऊन यायचो आणि घरी आल्यानंतर मात्र तानीला, रोहीला आणि या धर्म्याला सांगायचो का मी ती शेरडं विकत आणली. मी पुन्हा तशी शेरडं जमा करणार होतो. तरी नशीब त्या धनगराचं तुला हा धनाचा हांडा गाव असलाय. आपलं हे सत्कृत्य सांगून बस्त्या थांबून मुंगळ्याला म्हणाला, हे बघ मुंगळ्या, तो बामण एक बकरी आहे असं समजायचं, त्याच्या मानेव गाव घालायचा, एका गावात आटापला पाहिजे. हे निर्दयी बस्त्या अशा तऱ्हेनं मुंगळ्याला सांगत होता की जणू 4 दाणे उचलून पटकन तोंडात टाकून ते खायचे. बस्त्यानं नंतर मुंगळ्याला सर्व कसं नीट करायचं ते सांगितलं, कारण नंतर तो उमाशंकर त्याच्याबरोबर असणार होता. शेवटी तो मुंगळ्याला म्हणाला, एकदा का बामण हाणला ना, सकाळपर्यंत आपला समजा मार्ग मोकळा होईल. मुंगळ्या, तो नंतर आपल्या सगळ्या धनगरात एक सगळ्यात श्रीमंत आसामी होणार बघ. त्यावेळी मुंगळ्याला मात्र वाटत होतं या सर्व त्याच्या बदललेल्या नशिबाचं श्रेय त्याच्या रुही आणि रामशाच्या पायगुणाला आहे. त्या दोघांचा पायगुण त्याला भयंकर लखलाभी ठरला होता. एकदा का हे सगळं लचांड नीटपणे आटोपलं की उद्याची ती सोनेरी पहाट त्याच्या आयुष्यात बरंच काही घेऊन येणार होती. नंतर तो सगळी मांजरीवाडी आपल्या मुठीत घेणार होता. ह्याच विचाराने मुंगळ्या बस्त्याला म्हणाला, बा मी सगळं व्यवस्थित करीन, काय काळजीच करू नका. तेव्हा बस्त्या त्याच्या पाठीवर पुन्हा थाप मारत म्हणाला, अर माझ्या गबरू. नंतर असं सगळं ठरवून हॉटेलात जाऊन बस्त्या, मुंगळ्या आणि धर्म्यानं यथेच्छ मटणवड्याचं जेवण केलं. जेवणानंतर एक काळं कोंबडं आणून त्याचे पाय बांधून ते पिशवीत ठेवलं होतं. नंतर त्यांनी दारूच्या बाटल्या, शेव, भजी आणि इतर काही खाणं घेऊन ते विड्या ओढत इथे तिथे फिरून वेळ काढत राहिले. तेव्हा तो सगळा खर्च बस्त्यानं केला होता. त्यावेळी मुंगळ्या मनात म्हणत होता की खरंच माणसाला परिस्थिती कशी बदलवते. कालपर्यंत त्याला हिडीस करणारा हा बस्त्या आता कसा अगदी स्वतःसारखा सरळ होऊन त्याची हाजी करायला लागला होता. ही मुंगळ्याच्या नव्या बदललेल्या आयुष्याची सुरुवात होती, चांगली सुरुवात. साधारणपणे 7 वाजायच्या सुमाराला ते तिघे गावाबाहेर आले
तर उमाशंकर हातात 2 पिशव्या घेऊन त्यांची वाट बघत होता. त्याला बघून मुंगळ्याला अचानक वाटलं, पूर्वी आपण असंच कोणाच्या झाडाखाली बांधलेलं बकरं तोंडावर फडका घालून उचलून नेऊन त्या दूरवरच्या कपारीत नेऊन हाणायचो. आज हा बामण त्या बकऱ्याप्रमाणे त्या झाडाखाली बसून आपल्या हाणाईची वाट बघतोय. आपले त्या विचारांची गंमत वाटून मुंगळ्या जोरात हसला. बस्त्यानी धर्म्यानी चमकून मुंगळ्याकडे बघितलं, पण उमाशंकर मात्र मुंगळ्याकडे बघून हसला. तेव्हा मुंगळ्याला कसं तरी वाटलं आणि तो गप्प झाला. इकडे सातमाईंच्या वाड्यात रात्री आजीनं मुंगळ्या भाकरी न्यायला येईल म्हणून बराच वेळ वाट बघितली आणि नंतर तिने कंटाळून तातूला समोरचं दार लावून घ्यायला सांगितलं. त्यावेळी ती आनंदी आत्याकडे जाऊन म्हणाली, आनंदे, हा धनगर रुहीला आणायला उरणला गेला वाटतं, पण मेल्याला तसं सांगून जाता आलं नाही का? हे बघ, तू उगाच त्या तिघांसाठी इतक्या भाकऱ्या बडवल्यास. आत्या म्हणाली, आये, शिळी भाकरी खायला नेहमी गोड लागते. तेव्हा माझी आजी हसली. माझ्या आजीचं आणि आत्याचं इकडे हे बोलणं चाललेलं असताना ते धनगर त्या भटजीला घेऊन शेताच्या आडवाटेनं बांधावरून आपल्या झोपडीकडे निघाले होते. त्यावेळी बरोबर 7:45 वाजलेले होते. बिचारा गरीब उमाशंकर आज भलताच खुशीत होता. त्या 3 धनगरांबरोबर त्याचासुद्धा भाग्योदय झालेला होता. त्याचं अनेक वर्षांचं स्वप्न होतं की आपलं छोटंसं शंकराचं मंदिर असावं आणि आपलं उर्वरित आयुष्य सुखा समाधानात जावं. आणि आज अचानक त्याचं ते उरी बाळगलेलं स्वप्न पूर्ण होणार होतं. त्यावेळी बिचारा उमाशंकर विचार करत होता, आपलं कुलदैवत मारुतीरायाचं नसूनही केवळ काही महिने त्याचं देऊळ सांभाळलं, त्यामुळे कदाचित मारुतीराया त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याचा असा हा भाग्योदय झालेला असावा. तेव्हाच त्यानं ठरवलं, आपण वेंगुर्ल्याला गेल्यावर तिथे शंकराचं देऊळ न बांधता मारुतीरायाचं देऊळ बांधायचं. अर्थात त्यावेळी त्याला माहिती होतं, कुठल्याही देवाच्या, अगदी शंकराच्या देवळापेक्षा मारुतीरायाच्या देवळाचं उत्पन्न अगदी कमी असतं, कारण मारुती ब्रह्मचारी. फक्त खोबरं किंवा खारीक खाऊन, गळ्यात पानाचे हार घालून, पैलवानाच्या उठाबशा आपली गदा खांद्यावर ठेवून बघत बसणारा. पण आता त्याला ते चालणार होतं आणि उमाशंकरनं पक्क ठरवलं, बास, आपण आपल्या मारुतीरायाचंच मंदिर उभं करायचं. जय हनुमान बजरंग बली की जय. उमाशंकर त्या आपल्याच मनोरथात मग्न होऊन त्या धनगरांबरोबर काळोखातून शेताच्या बांधावरून जाताना सारखा धडपडत होता. त्यात त्याची छाती विनाकारण धडधडत होती. एकदा तर त्या गच्च काळोखात त्याचंच धोतर त्याच्या पायाखाली येऊन तो सरळ त्या शेताच्या बांधावरनं खाली शेतात आडवा पाडला. बस्त्यानं तेव्हा त्याच्या हाडकोळ्या दंडाला धरून त्याला उचलून पुन्हा त्या बांधावर उभं केलं. तेव्हा तो गयावया करत बस्त्याला म्हणाला, अहो, अशा बांधाच्या आडवळणानं उभं केलं तर मला जायला भीती वाटते हो आता पुढे. अहो, शेताच्या बांधाच्या खाचीत वळवळणारी फुरशी भरलेली असतात. तुम्हा तिघांच्या पायात वाहणं आहेत, मीच फक्त अनवाणी आहे. जर माझ्या पायाला एखादं पुरसट डसलं तर काय करायचं मी? त्यापेक्षा आपण सरळ रस्त्याने जाऊया का? अहो, काळोखामुळे आपण आता कोणाला दिसणार नाही. वाटल्यास मी पुढे चालतो, तुम्ही मागून या. तेव्हा बस्त्या वैतागून म्हणाला, अरे तुम्ही बामण वरण भातान तूप लाडू खाऊनशान तुपावाने मऊ झालाय. तुम्हासनी ठावं नाही, जथं माणसाचा वावर असतो तिथं कंचबे जनावर नसतं. आता तुम्ही विचारा लावा असं का? तर त्याचं कसे, माणसासारखा वाईट असा दुसरा जनावर नाही, आणि तवा माणसाला घाबरूनशान दुसरी जनावरं पाळतात. तेव्हा तुम्ही काय पण भ्यायचं नाही. अहो, ते सगळं खरी असलं तरी मला भीती वाटते. मला काळोखाची सुद्धा भीती वाटते हो. असं नंतर मुंगळ्या म्हणाला, अहो, तुम्ही त्यो पूजा करून छान मग गप झोपी जायचं आणि सकाळच्याला उठून छान वेंगुर्ल्याला निघायचं. आता गुमान झपझप चाला हो. उमाशंकर म्हणाला, अहो, मी एकदम वेंगुर्ल्याला जाणार नाही. अगोदर आजोबा दवाखान्यातून येईपर्यंत मला शिरगुप्पीला राहावं लागेल. आता मात्र बस्त्या वैतागला आणि म्हणाला, त्यो समजा तुमचा तुम्ही बघा हो, आता चला. तेव्हा उमाशंकरनं धर्म्याचा डावा हात घट्ट धरून तो निमूटपणे आपल्या वधस्तंभाकडे चालायला लागला. तेव्हा का कोणास ठाऊक धर्म्याला त्या गरीब बामणाची पुन्हा फार दया आली. पण त्या हंड्याची आठवण येताच त्यांनी आपला हात उमाशंकरच्या हातातून हळूच काढून घेतला. जेव्हा ते सगळेजण मुंगळ्याच्या झोपडीत आले त्यावेळी बरोबर 11 वाजले होते. उमाशंकरचं आयुष्य आता फक्त 1 तासाचं उरलं होतं. आता म्हणतात ना, जन्म मरणाचा फेरा देवाच्या हातात असतो, तर ते चुकीचं आहे. कारण उमाशंकरच्या मृत्यूचा फेरा मुंगळ्याच्या हातात होता.
तेव्हा त्याचा मारुती रायासुद्धा गप्प उभा होता आणि हे त्या उमाशंकरचं मोठंच दुर्दैव होतं. आमच्या मांजरीवाडीत आज एक अशुभ घटना घडणार होती आणि त्यावेळी सगळी मांजरीवाडी गाढ झोपेत होती किंवा अर्धी मांजरीवाडी झोपेची तयारी करत होती. आमच्या वाड्यात आमची आजी आत्याशी काही गुणगुण करत झोपेची तयारी करत होती. इथे किन्ना काकांच्या वाड्यात आज किन्ना काकाबरोबर दुमीची झोपायची पाळी होती. त्यामुळे गंगीचं टाळकं फिरलं होतं. ते रागानं जेव्हा माझघरात वाटेल तशी भांड्यांची आदळआपट करायला लागली तेव्हा दुमीला मिठीत घेतलेल्या किन्ना काकांचा पार बेरंग झालेला होता. तेव्हा त्याला गंगीवर त्याच्या म्हातारीचं जोरात ओरडणं ऐकू आलं आणि नंतर मोठं भांडं पाडण्याचा आवाज ऐकू आला. त्या सगळ्या आवाजानं हिरमोड झालेले किन्ना काका निमूटपणे दुमीला दूर करून कुशीवर झोपले. त्यानंतर दुमीच्या बाजूला झोपून तिचं घोरणं ऐकत असताना त्यांना सारखं वाटत होतं, मुंगळ्याला आपण आपल्या म्हातारीच्या नकळत एक झोपडीची थोडीशी जमीन का दिली नाही. आणि त्याच गोष्टीचा पश्चात्ताप करत ते कूस पालटून त्या कातकर्णीच्या रंगीत रात्रीची स्वप्न बघत गाढ झोपी गेले. नंतर थोड्याच वेळात सगळी मांजरीवाडी झोपी गेली. त्यावेळी दूरवरून एक टिटवी आपलं अशुभ रडणं ओरडत ओरडत चाललेली होती. अशा शांत वातावरणात ती चौकडी आपल्या कातळाच्या शेतात झोपडीजवळ पोचली. जेव्हा मुंगळ्यानं झोपडीचं दार उघडलं आणि ते सगळेजण आत आल्यावर धर्म्यानं तिथले 2 कंदील पेटवले. तेव्हा उमाशंकर धप्प करून खाली बसत म्हणाला, आहो मला थोडं पाणी द्या हो प्यायला. तेव्हा धर्म्यानं आणलेलं चांगलं तांब्याभर पाणी त्याने घटाघटा प्यायलं. तेव्हा कुठं उमाशंकरला बरं वाटलं. तो चटकन म्हणाला, आहो तो हांडा कुठं आहे. तेव्हा घाईघाईत बसत्या म्हणाला, तो हांडा आतल्या खोलीत आहे. आता बोलण्यात येळ घालू नका, तुम्ही आपली पूजेची तयारी करा. आता 12 वाजत आले. ते ठीक आहे, पण पहिल्यांदा आपण सगळ्यांना आंघोळी कराव्या लागतील. तेव्हा मुंगळे एकदम म्हणाला, अहो भटजी आता आंघोळ करायला पाणी आणायचं कुठून. इथं तर फक्त 1 बादली पाणी आहे आणि आई एक हांडा आहे तो पिण्यासाठी आहे. उमाशंकर हसत म्हणाला, अहो आमची बामण जात फार कंजूस हो. आम्ही कुठलीच वस्तू विनाकारण वाया घालवत नाही, अगदी आंघोळीचं पाणीसुद्धा. म्हणून म्हणतात ब्राह्मणी कावळ्याची आंघोळ. आपण फक्त 2-2 तांब्या अंगावर ओतून घ्यायचे, कावळ्याची आंघोळ आटोपून घ्यायची. तशी त्या सर्वांनी शंकराच्या नावानं 2-2 तांबे पाणी आपल्या अंगावर ओतून आपली ब्राह्मणी कावळ्याची आंघोळ आटोपून घेतली. आंघोळी झाल्यानंतर उमाशंकर म्हणाला, आता 12 वाजायला फक्त 15 मिनटं उरली आहेत. तेव्हा तुम्ही मला त्या हांड्याजवळ न्या. तिथे त्या हांड्यासमोर मला पूजेची तयारी करायला लागेल. भटानो चला, पण त्या हांड्यावरचं जनावर बघून तुमचं धोतर वल्ल करू नका. मी तुमच्या जवळच आहे. आता जेव्हा ते 4 इथे आले होते तेव्हा मुंगळ्यानं समोरचं दार उघडंच ठेवून त्या हांड्याच्या खोलीचंही दार उघडं ठेवलं होतं. ते 4ही आतल्या खोलीत आल्यानंतर बस्त्यानं त्या हांड्याच्या खोलीकडे जाऊन बघितलं तेव्हा ते जनावर त्या हांड्यावरच्या लाल कपड्यावर येऊन बसलं होतं. त्यामुळे बस्त्यानं अगोदरच उमाशंकरला येऊ न देता सांगितलं, ते जनावर जरा भारी आहे बरं का, पण तुम्ही घाबरू नका. तेव्हा मान डोलावीत तो म्हणला, हांड्यावरचं जनावर ते भारीच असतं. मी त्यांना घाबरणार नाही, पण तुम्ही माझ्याजवळ असणार ना. नाही, त्याची मला सापाची भीती वाटते म्हणून म्हणतोय हो. हे असं बोलत बोलत ते सगळेजण त्या हांड्याच्या खोलीत आले. तेव्हा उमाशंकरनं तो भला मोठा केसाळ सर्प तिथे ताट उभारून फुसफुस करताना बघितलं. तेव्हा तो आपले डोळे फिरवून तत पप करत एकदम खालीच पडला. तेव्हा मात्र बस्त्या भयंकर चिडला. मुंगळ्याला म्हणाला, मुंगळे यो बामन आता जर का शुद्धीवाला नाही तर तो पूजा गेला. बस्त्या संतापला होता. तो पुढे म्हणाला, मुंगळ्या तू बराबर 12 वाजता याला हितच तोड. आईला जे या धनापरीस या भटाला सांभाळायचा लय मोठा काम उंशान बसलाय. हे धर्म्या, पाण्याचा एक तांब्या ह्याच्या डोसक्यावत. धर्म्यानं तसं केल्यानंतर उमाशंकरनं आपले डोळे हळूहळू उघडले होते, पण नंतर पुन्हा त्या सर्पराजाकडे बघून त्याने आपले डोळे फिरवले. असं 4-5 वेळा झाल्यावर मात्र भयंकर संतापलेल्या बस्त्यानं उमाशंकरच्या पेकाटात एक लाथ घातली आणि म्हणाला, यो भट आता मरायच पाहिजे. आता हो भट, इथं उजाडी पतूर असा जागा होऊन पुन्हा निजणार असं मला वाटायला लागलंय. आता काय करायचा. तेव्हाच उमाशंकर पुन्हा शुद्धीवर आला. तो त्या हंड्याकडे बघण्या अगोदर बस्त्या संतापानं उमाशंकरला म्हणाला, भटा तू त्या जनावराकडे बघायचं नाही.
त्या मोठ्या हांड्याकडं बघ, त्यातलं अर्ध धन तुझं याचा विचार कर की. आणि लक्षात ठेवा, जर का तू पुन्हा डोळं फिरून बेशुद्ध झाला, मी सरळ तुला उचलेला आणि त्या जनावरासमोर टाकल. आणि तसं नंतर खरोखर उमाशंकरनेही फक्त त्या मोठ्या हंड्याकडे बघितलं. त्या अजस्त्र हंड्यातल्या धनाची कल्पना आली. तो बराच सावरला. उमाशंकर थरथरत पूजेची तयारी करायला लागला. तेव्हाच ते जनावर फुस्स करून ताट म्हणून वळवळायला लागलं होतं. ते बघून उमाशंकर बस्त्याला मिठी मारून रडायला लागला. तसं बस्त्या त्याला दूर लोटत ओरडला, बामना, तू माया पाय वल्ला केला, आता हागून शान हिथं घाण नग करू. तसं धर्म्याला कळलं की आपला बा आता खरंच संतापलाय. तेव्हाच ते पिशवीतलं कोंबडं धडपडायला लागलं आणि रागावलेल्या बस्त्यानं उमाशंकरला धर्म्याकडं लोटून ते कोंबडं खसकन काढून त्या कोंबड्याची मुंडी पिरगळून त्याला पुन्हा त्या पिशवीत घालून ती पिशवी तिथल्या कोपऱ्यात फेकून दिली. बस्त्यानं बघितलं, आता मुंगळ्या दाराबाहेर बसून बिडी ओढत होता. तसं त्यांनी मुंगळ्याला फरशी तयार ठेवून त्या खोलीबाहेर दाराजवळ तयारीनं उभं राहायची खूण केली. म्हणजे त्या भटानं कोंबडं आणा असं सांगितल्याबरोबर मुंगळ्यानं आत येऊन त्या भटाचं मुंडकं तोडायचं होतं. पण आता कुठलं काय. आता 12 वाजायला 7 मिनटं होती. तो भट आपल्या धोतरात मुतत बसला होता. पण नंतर धर्म्यानं भटाला काय सांगितलं देव जाणे. आता तो शांत झाला होता, फक्त हंड्याकडे बघत होता. नंतर उमाशंकर बस्त्याला म्हणाला, चला मी पूजेला बसतो, पण तुम्ही दोघं माझ्या बाजूला बसा. आणि तुमचे ते जावई ते कुठे गेले? तो कोणी मध्ये येऊन दडमडू नये म्हणून बाहेर पाळत ठेवतोय. अहो, जर त्यांना हंडा मिळाला असेल तर त्यांनी ह्या पूजेला उपस्थित राहणं गरजेचं आहे. भटानू, खरं मलाच हंडा भेटला होता. मी पूजा चालू करावं. तुमचं धोतर वलं केलं आहे, तशीच पूजा करणार का? उमाशंकरनं लाजून चटकन उठून 2 तांबे अंगावर घालून त्या त्यानं पिशवीतलं साहित्य काढून ताटात ठेवलं. पूजेला प्रारंभ केला. उमाशंकर पूजा करत असताना तो सतत त्या समोरच्या आकृताकडे बघत होता. त्याला कधी एकदा आपण ही पूजा संपून इथनं निघून जातो असं झालं होतं. तर मुंगळ्या आपल्या हातात ती बस्त्याची तळप ती फरशी घेऊन तयारीत राहिला होता. उमाशंकरनं काही म्हणत चटकन आपली पूजा आटोपली. 12 वाजायला अर्धा मिनिट असताना तो उभारून म्हणाला, चाल ना ते कोंबडं आणा. तेव्हाच त्या उघड्या दारातून तीरासारखं धावत येऊन मुंगळ्यानं पाठमोऱ्या उमाशंकरच्या लहानशा मानेवर फरशीचा एकच घाव घातला आणि त्या एकाच घावात उमाशंकरचं मुंडकं धडावेगळं होऊन खाली पडलं. त्याच्या त्या कापलेल्या मानेतनं कारंज्यासारखं रक्त उसळून ते रक्त त्या पूजेच्या ताटात पडत होतं. तेव्हा मुंगळ्यानं अजून थरथरणारं ते उमाशंकरचं शरीर उचललं, एका टोपात रक्त गोळा केलं आणि उमाशंकरचं धड आणि शरीर त्या हांड्यावरच टाकलं. तो सर्पराज आणि तो लाल कपडा त्या उमाशंकरच्या रक्तानं भरून गेले होते. मुंगळ्या, बस्त्या, धर्म्या मागं सरकून त्या सर्पराजाकडे बघत राहिले, तर तो सर्पराज त्यांच्याकडे बघत शांत बसला होता. ते तिघेजण त्या सर्पराजाकडे बघत उभे होते. धर्म्याला त्या उमाशंकरचा भयानक मृत्यू बघून विलक्षण धक्का बसला होता. धर्म्या आपल्या आईसारखा, रोहीसारखा चांगल्या हृदयाचा तरुण होता. आपल्या सरळ साध्या आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा हे भयंकर हत्याकांड बघितलं होतं. त्याच्या आणि मुंगळ्याच्या आयुष्यात फार मोठा फरक होता. धर्म्या एका चांगल्या कुटुंबातला तरुण होता, लहानपणापासून सभ्य होता, शांत होता. त्याउलट त्याचा बाप बस्त्या थोड्याफार फरकानं मुंगळ्यासारखा बेरकी होता, उलट्या काळजाचा होता. धर्म्याला इथे 2 गोष्टीचा जबरदस्त धक्का बसला होता. त्यातली पहिली भीती म्हणजे त्याचा बा मुंगळ्याला म्हणाला होता, ती 1000 शेरडं अशाच एकट्या दुकट्या धनगराला ठार मारून जमवली होती. त्याही गोष्टीचा भयंकर धक्का बसला होता त्याला. तसा त्याचा बा कधी अवचित रानातनं 10-12 शेरडं घेऊन आल्यानंतर आपण ती शेरडं विकत आणली असं सगळ्यांना सांगत होता. पण आत्ता त्याला कळलं होतं की आपल्या बानं असे कोणाचे जीव घेऊन ती 1000 शेरडं जमवली होती आणि अवाढव्य धनासाठी ह्या मुंगळ्यानं त्या भटाला आत्ता तोडलं होतं. धर्म्याचे अचानक हातपाय थरथरून तो अगदी भांबावून त्या खाली पडलेल्या आणि अजून थरथरणाऱ्या उमाशंकरच्या धडाकडे बघत राहिला. अचानक त्या धडाजवळ तो भांबावून बसला. तेव्हा त्याचा एक हात उमाशंकरच्या शरीराला लागला आणि त्या क्षणी त्याला जाणवलं की ते मुंडकं नसलेलं शरीर अजून गरम आहे. तो एकदम दचकून उभा राहिला. मुंगळ्यांनी बस्त्यांनी त्याच्याकडे बघितलं. धर्म्याच्या उतरलेल्या तोंडाकडे बघत मुंगळ्या म्हणला, धर्म्या काय झालं, तुला बरं नाही का? बस्त्या म्हणाला, मुंगळ्या माझ्याकडं नको ध्यान देऊ.
बस्त्याही त्याला म्हणाला, मुंगळ्या त्याच्याकडे ध्यान देऊ नको, तो आपल्या आईसारखा न रुईसारखा आहे. तसं धर्म्याकडे लक्ष न देता मुंगळ्या म्हणाला, बा आता या राखणदाराचं काय करायचं, आता इथून हालायचं नाव घे ना, आपण काय ह्याला बघत बघत बसायचं का. नंतर बस्त्यानं सांगितलं तसं मुंगळ्यानं केलं. मुंगळ्या त्या जनावरासमोर हात जोडून म्हणाला, देवानो, म्या यो बामणाचा बळी हात तुमच्या सांगण्यावरनं दिला आहे, त्याचा रगात तुमच्या अंगावर आहे. आता तो टॉपातला रगत मला त्या धनावर घालायचा आहे, तेव्हा तुम्ही माझी वाट मोकळी करून शान हितनं निघा. तेव्हाच त्या तिघा धनगरांनी बघितलं, अचानक त्या खोलीत धुकं पसरलं, थंड असं वातावरण तयार झालं. तिथं वेगानं काहीतरी जड असं त्या दारातनं एकदम आत आलं. तेव्हा क्षणभर उलट्या काळजाचा बस्त्यासुद्धा या प्रकारानं दचकला. त्यात तो आपला बामण गळा कापून तिथं पाडला होता. तेव्हा घाबरून ते तिघही एकमेकांना चिकटून त्या भिंतीशी सरकून बघायला लागले. आता ते बाहेरून काही जड आलेलं ते सरळ त्या जनावराजवळ गेलं आणि तिथे एक स्त्री आकृती हळूहळू दृश्य व्हायला लागली. मुंगळ्या हळूच बस्त्याला म्हणाला, बा, ही तीच बामण मागणारी स्त्री आहे. आणि ती स्त्री त्या जनावराजवळ आल्याबरोबर ते जनावर अगदी आपल्या शेपटीच्या टोकावर काठीसारखं ताठ उभं राहिलं. मग ते त्या स्त्रीकडे वळलं. नंतर हळूहळू त्या अंड्यावरनं उतरलं. तेव्हा ते जनावर त्या उमाशंकरच्या रक्तानं भरून निथळत होतं. तरी ते तसंच त्या स्त्रीजवळ जाऊन ताठ उभं राहून त्या स्त्रीला बिलगलं. तेव्हा ती स्त्रीसुद्धा त्या जनावराच्या रक्तानं माखली होती. आणि हळूहळू त्या जनावराचं एका उंच मराठमोळ्या तरुणात रूपांतर झालं. तसं त्या स्त्रीनं त्याला धनी धनी म्हणत घट्ट मिठी मारली. ती दोघं बराच वेळ आपल्या घट्ट मिठीत गुरफटून गेली होती. नंतर अचानक तिघांना ऐकू आलं, धनगरा, आम्ही सुटलो, आता यो समदा धन तुवा हाय. इतक्यात तिथे दाट धुकं पसरलं. समोरचं काही दिसेनासं झालं. तरी त्यावेळी त्या दोन सावल्या त्या खोलीबाहेर गेल्याचा स्पष्ट भास त्या तिघांना जाणवला. हळूहळू ते धुकं नाहीसं झालं. तसं मुंगळ्यानं पुढं होऊन त्या हांड्यावरचा लाल फडका काढून त्या धनावर रक्तशिंप पडलं. मुंगळ्यानं त्या कोणा गरीब जोडप्याला खरोखर मोक्ष मिळवून दिला होता, तरी त्या मोक्षाच्या मोबदल्यात बिचाऱ्या उमाशंकरचा बळी गेला होता. तर त्या सगळ्या मोबदल्यात आमचा मुंगळ्या अफाट श्रीमंत झाला होता. त्या क्षणी त्या खोलीतल्या धुक्याबरोबर मुंगळ्या रुहीची गरिबीसुद्धा वितळून गेलेली होती. नंतर मुंगळ्यानं त्या हांड्यावरचा तो फडका काढून खाली ठेवला. तेव्हा त्या सगळ्यांनी बघितलं, आता त्या लाल फडक्यावरची ती जास्वंदीची फुलं, ते लिंबू, तो तांदूळ, ती अंगठी काळी ठिक्कर पडून त्यावर एक सफेद बुरशी चढून तिथे दुर्गंध सुटलेला होता. तसं मुंगळे आणि धर्मे आता त्या हांड्यात काय काय भरलं हे बघायला पुढे धावले. धनगरी रक्त असलेला धर्मे आता बराच सावरला होता. आणि तेव्हाच बस्त्या म्हणाला, पोरानो, आता त्या धनाजवळ जाऊ नका, अगोदर या बामणाला पुरू, इथं साफसफाई करू, नंतर सावकाश ते धन बघू, नाही तर हा बामण त्या धनाच्या आशेनं हितच बसून राहीन. बस्त्याचं बोलणं मुंगळे आणि धर्म्याला पटलं, कारण त्या उमाशंकरचं रक्त जे त्या धनावर आणि जनावरावर शिंपडलं होतं ते त्या दोघा पतीपत्नीच्या मोक्षासाठी होतं. आत्ता जे खाली रक्त पडलं होतं ते बामणाचं होतं. आणि त्या रक्ताचा स्पर्श आत्ता त्या बाहेर काढलेल्या धनाला झाला तर तो हावरट बामण हे माझंच धन आहे म्हणून इथे जनावरून बसला असता. नंतर बस्त्यानं मुंगळ्याला त्या बांधाच्या पलीकडे मोठा खड्डा खणायला सांगितला, कारण धर्म्याचा अंगठा सुजला होता, त्यामुळे त्याला खणणं शक्य नव्हतं. बस्त्या कमालीचा थकला होता म्हणून तो खड्डा खणण्याचं काम एकट्या मुंगळ्याला करायला लागलं. त्यांनी त्या दोघांना मनातनं शिव्या देत देत खड्डा खणला आणि नंतर एका वाकळीत त्या बामणाला ठेवलं. त्याचं डोकं मेलेल्या कोंबड्याच्या पिशवीत ठेवलं. तेव्हा धर्म्या म्हणाला, ते डोकं बा त्या वाकळीत ठेवा, ते वेगळं कोंबड्याच्या पिशवीत का ठेवता, आणि ते कोंबडं का पुरता, उद्या ते कोंबडं आपल्याला खायला होईल. बस्त्या गंभीरपणे म्हणाला, अरे धर्म्या, पूजेला आणलेलं काय खाऊ नये. आता हे कोंबडं खोटं खोटं का होईना, पण पूजेसाठी आणलं होतं ना आपण. आणि मी त्या बामणाचं डोकं त्या पिशवीत घालून दुसरा खड्डा खणून त्यात पुरणार आहे, कारण समजा अवचित त्या बामणाला कधी त्या खड्ड्यात जाग आली, म्हणजे समजा तो भूत झाला, तर त्या दानाचा विचार न करता आपलं डोकं शोधत बसल. तरी त्यावेळी तो त्या कोंबड्याच्या पिशवीला चुकून हात लावणार नाही.
बसू दे त्याला जलमभर डोकं शोधत. पण आपल्या वडिलांच्या ह्या विनोदावर धर्म्या हसला नाही. त्याला आत्तासुद्धा त्या बामणाचं वाईट वाटत होतं. बिचारा स्वतः बळी द्यायला इतकं 6 मैलाचं अंतर तुडवत आला होता. आता आपलं डोकं तोडून त्या कोंबडीच्या पिशवीत घालून बिनडोक्यानं ते वाकळीत पडून झोपला होता. आपल्या पोराला ओळखणारा बस्त्या धर्म्याच्या मनातले विचार ओळखून म्हणाला, धर्म्या पोरं, तू बामणाचा विचार करू नको. तो मेलाय ते बरंच झालं, नाही तर उद्या परवा तो भुकेनं मारणार होता. आता तो असा मेला, एवढंच. एवढं बोलून बस्त्यानं त्या उमाशंकरचं धड असलेली वाकळ आपल्या खांद्यावर घेतली, मुंगळ्यानं खणलेल्या खड्ड्यात पुरली. तेव्हा त्या वाकळीत त्याने तो हांड्यावरचा लाल कपडा त्या सडलेल्या वस्तूंसकट पुरून टाकला. त्या खड्ड्यापासून थोड्या अंतरावर एक लहान खड्डा खणून त्याने ती कोंबड्याची पिशवी पुरून टाकली. नंतर दोन्ही खड्ड्यांवर तो कातळाचा भुस्सा घालून तिथे काही पुरलेल्या खुणा नष्ट करून टाकल्या. हे सगळं आटोपल्यावर बस्त्याने आणि मुंगळ्याने त्या खोलीत घमेल्याने तो कातळाचा भुस्सा घातला. उमाशंकरचे ते सगळं रक्त त्या भुशानं प्यायल्यानंतर तो सगळा ओला कातळाचा भुस्सासुद्धा खड्ड्यात घालून पुरून टाकला. हे सगळं झाल्यावर खराट्याने त्याने तिथे स्वच्छ झाडू मारला. त्यावेळी ह्या जागेत अर्ध्याच तासापूर्वी एका बामणाला तोडलं होतं याची पुसटशीसुद्धा खूण नव्हती. फक्त त्या हांड्यावर आणि आतल्या दागिन्यांवर ते उमाशंकरचं रक्त होतं आणि ते रक्त नंतर धुवून काढता आलं असतं. आणि हे सगळं काम आटोपल्यानंतर त्या सगळ्यांना विलक्षण मानसिक थकवा आला होता. बस्त्यानं त्या हांड्याखाली एक वाकळ पांघरली. तो मुंगळ्याला म्हणाला, मुंगळ्या, अगोदर तो त्या हांड्याला हात घाल, ते दागिने काढ, नंतर आम्ही त्याला हात लावतो. तसं मुंगळ्यानं त्या हांड्याजवळ जाऊन आतले दागदागिने भराभरा काढून त्या वाकळीवर ठेवले. तेव्हा त्या दागिन्यांचा उपसा करताना मुंगळ्याचे हात थकले, पण हांड्यातले 5 दागिने कमी झालेले नव्हते. आता ती वाकळ त्या दागिन्याने भरून गेली होती आणि बस्त्या आणि धर्म्या त्या अलोट संपत्तीकडे तोंडावर हात ठेवून भान हरपून बघत राहिले. त्या वाकळीवर अनेक रत्नखचित अंबरपट्टे, सोन्याच्या हिऱ्या माणकांना जडवलेल्या हरेक तऱ्हेच्या हरतऱ्हेच्या बांगड्या, अनेक तऱ्हेचे दागिने पडलेले होते. बस्त्या आणि धर्म्यानं हलके सुटून त्या हांड्यात डोकावलं. तेव्हा बस्त्या ओरडला, अरे मुंगळ्या, एवढे दागिने काढले पण हा हांडा भरलेलाच आहे ना. मुंगळ्या आपल्या छातीवर हात मारत मोठ्यानं म्हणाला, म्या श्रीमंत झालो, आता ह्या समदा मांजरीवाडी माही आणि रामशेची. बस्त्यानं हलकेच मुंगळ्याला मागं ओढलं. म्हणला, मुंगळ्या पोरा, हे धन जबरदस्त आहे. यो हांडा 4 माणसाच्या हाता एवढा, एका बावी एवढा आहे. त्यातनं पोरा कवडा पण धनाचा उपसा केलाच तरी यो हांडा कवाच रिकामा व्हायचा नाही बघ. आणि त्यानंतर ते तिघे भान हरपून ते दागिने बघण्यात गुंतून गेलेले होते. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात सातमाईंचं रान सीझन 2 या कादंबरीतला भाग, मुंगळ्याचा भाग्योदय झाला का. ऐकूयात हे पुढच्या भागात. आणि तो भाग ऐकण्यासाठी उद्या आपण भेटणार आहोत दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.